जे वेद आहेत त्या वेदांमध्ये जो अभ्यास आहे तोच ज्योतिषशास्त्र आहे. खरं पाहता पूर्ण जगाचा जर विचार केला तर अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या ज्योतिषच्या पद्धती वापरल्या जातात. काही लोकांमध्ये देवानी दिलेला आशीर्वाद असतो आणि ते एखादी गोष्ट बोलून जातात, तेव्हा ती एक गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलून टाकते. माझ्या बाबतीत मी असं नेहमी म्हणते की तुमने शिव को नहीं, शिवने तुम्हें चुन लिया आहे. तो धक्का मनामध्ये ठेवून मी ईश्वराशी थोडीशी नाराज झाले. पूजा करणं थोडंसं थांबवलं आणि देवाला प्रश्न विचारायला चालू केले की हे असं का घडलं. ईश्वराला विचारलेले प्रश्न आणि अनेक ज्योतिषांकडून घेतलेलं ज्ञान, ग्रंथ काय सांगतात, त्याच्यामध्ये कुंडली काय सांगते, ग्रह काय सांगतात, याविषयी विचार करत गेले आणि मग उत्तरं मिळत गेली. आयुष्यामध्ये मृत्यू सुद्धा 3 वेळा येऊ शकतो. ऐकणाऱ्या सर्वांना सांगेन की मृत्यू खरं तर प्रिडिक्ट करू नये, सांगू नये. हे ज्योतिषाच्या नियमामध्ये आहे. आपल्या पत्रिकेत जे ग्रह दोष आहेत गेल्या जन्मातील काही कारणांमुळे, जेव्हा त्या ग्रह दोषांचं निवारण होतं, ते शांतीने असू देत, रत्नांनी असू देत किंवा दररोज म्हणणाऱ्या मंत्र जपनी असू देत, हे जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील काही घटना ह्या बदलतात. विनाकारण माणसाला शारीरिक त्रास सुरू होतो, मानसिक त्रास सुरू होतो, आर्थिक गोंधळ सुरू होतो. याला बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जातं की 7.5 सुरू आहे. तरी 7.5 काय आहे? शनी महाराज जे आहेत ते कर्माचे देवता आहेत. नमस्कार मित्र हो, ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात अनेक गोंधळ असतात, माणसाच्या आयुष्यात अनेक संकट असतात. माणसाच्या आयुष्यात संकट आल्यानंतर माणूस घडतो किंवा बिघडतो. आपण घडायचं की बिघडायचं हे आपल्यावर असतं. कधी कधी संकट ही एक संधी असते, ती माणसाला ओळखता यायला पाहिजे. खरं तर माणसाच्या आयुष्यात 7.5 जो प्रकार आहे त्याबद्दल बरंच बोललं जातं, त्याबद्दल बरंच वाचलंही गेलंय. पण ही 7.5 नेमकी काय? तर विनाकारण काहीतरी त्रास होत राहणं, विनाकारण मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रासाला सामोरं जात राहणं. ह्या सगळ्या ज्या गूढ गोष्टी आहेत त्या गूढ गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी आहे आणि त्याला शास्त्र असं नाव आहे. ते शास्त्र एक विज्ञान असेल, ते शास्त्र आध्यात्मिक शास्त्र असेल, हे आपापल्या संकल्पनेवर आधारित आहे. मी आज इतकं यासाठी बोलतोय की माझ्यासोबत एक ज्योतिष तज्ञ आणि वास्तू विशारद, खरं तर त्यांचा अनेक अंगाने अभ्यास झालाय, अशा एक ज्योतिष तज्ञ आणि वास्तू विशारद आदरणीय मानसीताई शिंदे जी आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि ज्योतिष म्हणजे काय, ज्योतिष आपल्या आयुष्यावर काय परिणाम साधतं, काय परिणाम होतो, हे सगळ्या अंगानं आज चर्चा होणार आहे. मॅडम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. कशा आहात पहिल्यांदा आणि काय सुरू आहे सध्या? छान आहे आणि ज्योतिषशास्त्राविषयीचा अजून अभ्यास जास्त चालू आहे. तुमच्याबद्दल वाचलं गेलंय, ज्योतिषशास्त्राबद्दल बरंच रिसर्च वगैरे सुरू आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पहिलाच प्रश्न सांगतो की ज्योतिषशास्त्र खरं आहे की खोटं आहे? बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहे. तुमचा काय अंगाने अभ्यास झालाय, तुमचा अभ्यास काय सांगतो, रिसर्च काय सांगतो? ज्योतिषशास्त्र हे खरं आहे, कारण की जे वेद आहेत त्या वेदांमध्ये जो अभ्यास आहे तोच ज्योतिषशास्त्र आहे. खरं पाहता ज्योतिषशास्त्राच्या पद्धती देखील आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ही फक्त भारतातली नाही, पूर्ण जगाचा जर विचार केला तर अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या ज्योतिषच्या पद्धती वापरल्या जातात. ज्योतिषशास्त्राचे खूप सारे पुरावे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये, भारतामध्ये ज्योतिषशास्त्राच्या अनेक पद्धती वापरल्या जातात. आपल्याकडे जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राच्या सगळ्यात जास्त पद्धती वापरल्या जात होत्या. आणि पूर्वीच्या काळी काही ज्योतिषी व्यक्तीला बघून देखील त्याच्या मृत्यूची तारीख सांगत होते. बरोबर. एवढं प्रगत आपलं शास्त्र आहे. त्या मानाने मधल्या काही काळामध्ये त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. का ऱ्हास होत चालला? काय? गुरु शिष्य जी परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे होती ती काही काळानंतर बदलली गेली. गुरु ही विद्यार्थ्यांना देताना त्या प्रमाणात ज्ञान देत नाहीये आणि विद्यार्थी घेताना त्या ज्ञानाचा योग्य वापर करत नाहीये. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये बदल घडत गेला आणि ज्योतिषशास्त्र हे काही प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळापेक्षाही ऱ्हास होत चाललेला आहे. काही याच्यात बाजू येते अंधश्रद्धेची देखील येते, कारण काही लोक चुकीच्या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी देखील या शास्त्राचा चुकीचा वापर केला जातोय. बरोबर. या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. बरोबर. आता बेसिकच प्रश्न आहे की रस्त्यावर कुठेही, अगदी पुण्याच्या शनिवारवाड्याच्या इथे गेले तर बाहेर कोणीतरी पोथी उचलून ज्योतिषशास्त्रज्ञ बसलेला असतो, थोडक्यात बघायचं असतं म्हणून. आणि मग आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न पडतो, अरे बाकीच्यांचं आयुष्य बघणारा माणूस असा फुटपाथवर बसून काय करतो?
याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे जो दुसऱ्यांसाठी करतो आहे त्याचं नशीब देखील देवाने लिहिलेलं आहे. त्यामुळं काही लोकांमध्ये देवाने दिलेला आशीर्वाद असतो. बघा, अनेक जणांच्या घरी काही जेव्हा गुरुजी येतात, ऋषी येतात आणि ते एखादी गोष्ट बोलून जातात, ते तर प्रवास करत असतात. काही लोक अशी सुद्धा आहेत की भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत त्यांचा प्रवास चालू असतो, मंदिरात जात असतात, रस्त्यावरती असतात, आपलं पूर्ण आयुष्य देखील रस्त्यावरती घालवतात. परंतु ते जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगतात, बोलतात, तेव्हा ती एक गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य बदलून टाकते. त्यामुळे त्यांना दिलेली, ईश्वराने दिलेली ती देणगी असू शकते, त्यांच्या पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असू शकतं, जी त्यांच्याकडे ती देणगी असते. त्यामुळे तो कुठं आहे किंवा तो काय करतोय ह्याच्यापेक्षा त्याचं काम कसं आहे ज्योतिषी म्हणून हे महत्वाचं आहे. ओके, ज्ञान महत्वाचं आहे खरं तर. ही सुरुवात झाली, पण तुमची नेमकी सुरुवात कशी झाली? कारण तुम्ही चांगल्या घरातून आहात, चांगलं शिक्षित फॅमिली आहे, सगळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेली फॅमिली आहे. हे सगळं थांबवून ज्योतिषशास्त्र हे नवीन एक काय कसं निर्माण झालं किंवा कसं सुरुवात केली? असं म्हटलं जातं ना की आपल्या आयुष्याचा जो रस्ता आहे, आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडणार आहेत हे ईश्वराने आधीच ठरवलेलं आहे. आणि माझ्या बाबतीत मी असं नेहमी म्हणते की तुमने शिव को नहीं, शिव ने तुम्हें चुन लिया आहे. म्हणजे माझा जो रस्ता आहे तो साक्षात महादेवांनीच ठरवलेला आहे. कारण एका सधन फॅमिलीतून, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आले असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अशा परिवारातून मी आहे. परंतु वयाच्या 13-14 वर्षाची मी होते तेव्हा माझ्या मावस भावाचं अपघाती निधन झालं. आणि तेव्हा तो आमच्याच घराकडे येत होता. माझ्या आयुष्यातील तो पहिला मृत्यू. घरातील सगळ्यांना जास्त शॉक झाला त्या घटनेने. एवढ्या कमी वयात का निधन झालं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा स्वभाव खूप चांगला होता. एक हसरा स्वभाव, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा व्यक्ती, प्रत्येकांना जे पाहिजे ते देणारा व्यक्ती, दान धर्म करणारा व्यक्ती. आणि अशा व्यक्तीबाबत असं घडावं हे एक प्रश्न. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यातला मी पहिला मृत्यू, कारण तो धक्का होता माझ्यासाठी. तो धक्का मनामध्ये ठेवून मी ईश्वराशी थोडीशी नाराज झाले की रोज पूजा करणारे 1-1, 2-2 तास मी पूजा करायची. मी पूजा करणं थोडंसं थांबवलं आणि देवाला प्रश्न विचारायला चालू केले की हे असं का घडलं. मग हा प्रश्नांचा जो प्रवास होता, देवाला म्हणजे कुठल्याही मूर्तीसमोर जाऊन महादेवांनाच विचारायला चालू केलं की हे असं का घडलं. लहान होते ना, 14 वर्षाचे असताना. मग त्याच्यानंतर 2 वर्षांनी पुण्यात आले 2002 साली. तेव्हा पेपरला एक जाहिरात आली होती, तुमचा मृत्यू तुम्ही ओळखा, कृष्णमूर्ती पद्धतीने ज्योतिष. माझा ज्योतिषचा जो प्रवास आहे तो प्रश्न उत्तरांचा चालू झाला. ईश्वराला विचारलेले प्रश्न आणि अनेक ज्योतिषांकडून घेतलेलं ज्ञान. मग तो माझ्या आयुष्यातील पहिला क्लास, तुमचा मृत्यू तुम्ही ओळखा. मग जो व्यक्ती उशिरा शिकतो ती गोष्ट मी सगळ्यात पहिली शिकले. कुंडलीतून मृत्यू कॅल्क्युलेट करणं. आणि त्यानंतर जिथून कुठं ज्ञान मिळत गेलं ते सगळी पुस्तकं वाचणे, ग्रंथ वाचणे, अनेक ज्योतिषांकडून अभ्यास करणे, ज्योतिषशास्त्राच्या अनेक विद्यांचा अभ्यास करणे, न्यूमेरोलॉजी असू दे, टॅरोट कार्ड रिडिंग असू दे किंवा वास्तुशास्त्र असू दे, रमल विद्या, अष्टक वर्ग, अनेक पद्धती आहेत ज्योतिषाच्या. त्या प्रत्येक पद्धतीचा मी अभ्यास करत गेले. ग्रंथ काय सांगतात, त्याच्यामध्ये कुंडली काय सांगते, ग्रह काय सांगतात याविषयी विचार करत गेले आणि मग उत्तरं मिळत गेली हळूहळू. म्हणजे असं नंतर लक्षात आलं की हा प्रवास महादेवांनीच ठरवला होता. ऍक्च्युली ती घटना घडली तुमच्या आयुष्यात आणि तिथून एक कलाटणी मिळाली आयुष्याला, त्याचं उत्तर मिळालं पुढं? हो, मिळालं. काय होतं सांगू शकाल? कसं असतं, जीवन आणि मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी ईश्वराने पहिलाच लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या आयुष्यामध्ये काय कर्म करता यापेक्षा गेल्या आयुष्यातील काही कार्मिक गोष्टी असतात. काहींचं आयुष्य हे थोड्या वेळेसाठी असतं. असंही म्हटलं जातं की चांगली माणसं लवकर जातात कारण ईश्वराला ती प्रिय असतात. कारण त्यांचं जे भोग भोगायचं होतं ते ऑलरेडीच त्यांनी गेल्या जन्मात भोगलेलं आहे. आयुष्य हे खरं पाहता जी आपली कार्मिक गोष्टी आहेत त्याचे भोग भोगण्याचा प्रवास आहे आणि हेच खरं सत्य आहे. याचं उत्तर नक्की मिळालं की चांगली माणसं लवकर का जातात तर त्यांचं पाठीमागचं भोग कमी असतात म्हणून ते कमी आयुष्य जगून निघून जातात. हा प्रवास सुरू झाला, प्रात्यक्षिक काय आलं? म्हणजे हे सगळं करता करता आपण एखादी केस हँडल करतो आणि मग आपल्याला कळतं. जसं तुम्ही मृत्यू अंदाज बांधायला सुरुवात केली, तशा काही घटना होत्या आयुष्यात?
हो, घटनाही बऱ्याच घडलेल्या आहेत आणि काही लोकांची प्रिडिक्शन जेव्हा मी मृत्यूच्या बाबतीत खरं पाहता ज्योतिषांनी सांगितलं नाही पाहिजे आहे. एक दोन ठिकाणी जेव्हा खूप मनाला असं वाटलं की नाही आपण सांगितलं पाहिजे, अशा ठिकाणी मी सांगितलं देखील. याचा ज्योतिषशास्त्राचा जो माझा प्रवास आहे तो 2006 पासून खरं चालू झाला प्रॅक्टिस करण्याचा. म्हणजे लोक येत गेले घरी, विचारायचे की कुंडली दाखवायचे, कुणाला अपत्य नव्हतं. मग अशा पद्धतीत त्यांना जेव्हा उपाय दिले त्यांना अपत्य प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांनी सांगितलं अनेक जणांना, हा प्रवास चालू झाला. मृत्यूच्या बाबतीत तुम्ही विचारलं तर माझ्याकडे काही व्यक्ती आल्या होत्या, 1 ते 2 व्यक्ती आहेत ज्यांचा मी मृत्यू प्रिडिक्ट केला आणि तो तसाच झाला. ऐकणाऱ्या सर्वांना सांगेन की मृत्यू खरं तर प्रिडिक्ट करू नये, सांगू नये, हे ज्योतिषाच्या नियमामध्ये आहे. परंतु कोविडच्या आधी माझ्याकडे एक मुलगी आली, माझे क्लायंट होते खूप आधीचे, आणि तिचे बाबा आजारी होते. तेव्हा त्यांच्या पत्रिकेमध्ये ती पत्रिका दाखवायला आली की कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आहे, तो रिकव्हर होईल, त्यांना काही होणार नाही. मग जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मलाही मनात प्रश्न पडला की खरं सांगू की नाही सांगू. पण मनातून आवाज आला की नाही, सांग खरं. मी उत्तर दिलं की 7च महिने त्यांच्याकडे बाकी आहेत. हे पत्रिकेवरून कळलं? हो, पत्रिकेतील त्यांची ग्रहस्थिती पाहिली आणि त्याच्यानुसार मी उत्तर त्यांना सांगितले की माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्यांच्याकडे वेळ कमी आहे. पण समहाव तिचा त्याच्यावरती विश्वास नाही बसला, कारण डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की त्या ठीक होतील, एकदम प्रायमरी स्टेज आहे. मग माझ्याकडून गेल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कोविड आला आणि एप्रिल महिन्यामध्ये कोविडनी त्यांचं निधन झालं. जेव्हा कोविडचा कालावधी काही संपला त्याच्यानंतर ती स्वतः येऊन भेटली आणि तिने सांगितलं की मॅडम, मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला असता तर थोडासा जास्त वेळ मी माझ्या आयुष्यातला त्यांना दिला असता, त्यांच्याच बरोबर थांबले असते. विश्वास ठेवला नाही. आणि अशा बऱ्याच घटना घडल्या असतील. हो, म्हणजे काही कारण असतात की सांगू नये, नाव सांगू नये, पण हा आपला अनुभव असतो की चला पण तो अंदाज कसा बांधतात नाहीत, काय कळतं नेमकं त्याला? कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. त्या 12 स्थानांमध्ये ग्रह असतात. कोणत्या स्थानात कोणता ग्रह आहे हे सर्वात महत्वाचं. शिवाय त्या ग्रहांचं गोचर, आयुष्यामध्ये मृत्यू सुद्धा 3 वेळा येऊ शकतो. कारण ग्रह जेव्हा त्या स्थितीमध्ये असतात त्याच्यातील कॅल्क्युलेशन करूनच ज्योतिष हे प्रिडिक्शन देऊ शकतो. तर अशा वेळेस त्या ग्रहांची स्थिती पाहणं खूप गरजेचं आहे. आपल्या पत्रिकेमध्ये मृत्यू स्थान आहे, आरोग्य स्थान आहे आणि व्यय स्थान आहे. काही स्थान आहेत की त्यांचा अभ्यास केला, पत्रिकेतील राहू केतूंची पोझिशन जर पाहिली तर त्यातून आपल्याला कळून जातं की त्या व्यक्तीच्या आयुष्यात मृत्यूयोग केव्हा आहे. बऱ्याच वेळा तो योग टळूही शकतो. त्यासाठी तुमची या जन्माची कर्म काय आहे हे सुद्धा महत्वाचे. तुम्ही म्हटलं की 3 वेळा असं काळ येतो. हो, काय त्याचा काय पुरावा, उदाहरण काय? पहिला जर आपण विचार केला तर विवाहाच्या वेळेसचे जे ग्रह असतात, व्यक्तीचा जो विवाह योग असतो त्यावेळेसच्या ग्रहांची जी स्थिती येते त्याच्यामध्ये फक्त एक ग्रह असा आहे की जो त्याच वेळेस जर अष्टम स्थानातून गेला तर त्यावेळेस मृत्यूयोग येतो. त्यामुळे तुम्ही पेपरमध्ये, न्यूजमध्ये अनेक वेळा पाहिलं असेल की लग्न ठरलेलं आहे आणि मृत्यू झाला किंवा अपघात झाला. काही कारण असतात, बऱ्याच या घटना घडतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी बघा, हळद लावल्यानंतर मुलाला किंवा मुलीला घरातून बाहेर पडू द्यायची नाही. याच्या मागचं खरं कारण हे ज्योतिषशास्त्रात आहे, त्याच्या कुंडलीत आहे आणि हेच कारण आहे. त्यामुळे ती मुलगी किंवा मुलगा घराच्या बाहेर जात नव्हते. बरोबर. हे एक वेगळं काहीतरी सांगितलं तुम्ही. म्हणजे लग्नाच्या आधीही 2 दिवस काही ठिकाणी घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही, लग्न झाल्यानंतरही काही दिवस घराच्या बाहेर पडले जात नाही. तुम्ही जसं सांगितलं की भावाचं दुःखद घटना झाली, तुम्ही सगळे त्याला सफर करत होता, त्यात तुम्हाला कळालं की आत्म्याचा एक प्रवास असतो. बरोबर. तो अभ्यास कसा सुरू झाला आत्म्याच्या प्रवासाबद्दलचा? भावाचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर खरं पाहता मी प्लॅनचिट करायला सुरुवात केली. म्हणजे आत्म्यांना बोलवणं, भावनिक होऊन की बोलावं त्याच्याशी असं वाटायचं. त्यामुळे आत्म्यांचा प्रवास काय आहे याच्याकडे माझ्या आयुष्याचा जो कालावधी तो त्याच्या प्रवासामध्ये जास्त पुढचा जायला लागला. आणि मृत्यू का होतो, मृत्यूनंतर काय होऊ शकतं, मग पुनर्जन्म काय असतो, मृत्यूनंतरचा प्रवास काय असतो, या गोष्टींचा मी अभ्यास चालू केला. त्याचे काही अनुभव आहेत आत्म्याच्या प्रवासाबद्दलचे?
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करता करता तुमच्या हाती लागलेली ती गोष्ट आहे? काही क्लायंटचे अनुभव आहेत. म्हणजे जेव्हा मृत्यू होतो आणि म्हटलं जातं की आत्मा हा घराच्या जवळ असतो, तसा एक मला अनुभव आला होता जो खूप खास आहे माझ्यासाठी. कारण पुण्यामधूनच सिटीमधून एक फोन होता. ते माझे जुने क्लायंट होते, 5-7 वर्ष जुने होते. त्यांच्या मुलांनी सुसाईड केलं होतं. 28 वयाचा होता तो आणि पती पत्नीमध्ये वाद झाला होता आणि त्यांनी आत्महत्या केली होती. मग त्यांचा जेव्हा कॉल आला तेव्हा ते म्हटले की ताई घरी याल का प्लीज. मी शक्यतो जात नाही घरी. मृत्यू कोणाचा झाला असेल तर पहिले काही दिवस आत्मा तिथंच असतो, त्यामुळे ज्योतिषी म्हणून किंवा वास्तुशास्त्रज्ञ म्हणून आपण तिथे नाही जायला पाहिजे. त्यांनी मला हिंदू धर्मग्रंथात पण ते सांगितले 13 दिवस तरी आत्म्याचा वास असतो. त्यांनी मला बोलताना बोलले की माझ्या मिसेससाठी, माझ्या पत्नीसाठी या, कारण तिची मानसिक स्थितीच ठीक नाहीये, त्यांना समजून सांगण्यासाठी या. मी त्या कारणासाठी त्या घरी पोहोचले आणि जेव्हा मी तिथे गेले मला माहित नव्हतं की कोणत्या खोलीमध्ये ही घटना घडली. फॅनला त्यांनी गळफास घेतला होता. तर मी जशी त्या खोलीमध्ये गेले, आपल्याकडे जेव्हा आपण वास्तू बघतो किंवा एनर्जीज आसपासच्या आपण बघत असतो त्यासाठी अनेक वेगवेगळे इक्विपमेंट वापरले जातात. त्याच्यामध्ये लोलक म्हणून आहे. लोलक, जे पूर्वीच्या काळी वापरलं जायचं, त्याला डाउजिंग विद्या म्हणतात, लोलक विद्या. त्याच्यातलं क्रिस्टल बॉल असतो तो. तर तो माझ्याकडे होता. त्या दिवशी त्या घरात गेल्यावर मी हातामध्ये तो घेतला आणि जशी मी त्या खोलीत गेले जिथं त्यांनी सुसाईड केलं होतं, तिथं तो लोलक त्याच्या दोऱ्यातून निसटून पडला. हा अशा पद्धतीचा असतो आणि तो धाग्यातून आपोआप निघून खाली पडला. म्हणजे जणू त्यांना ती गोष्ट आवडली नव्हती त्या आत्म्याला की मी तिथं आहे. मग मी त्यांच्याशी संवाद साधला, बोलले की मी इथं काही चुकीचं करायला आलेलं नाहीये किंवा माझं इंटेन्शन एवढंच आहे की मी तुमच्या आई बाबांशी बोलायला आले, त्यांना ठीक करायला, समजायला आलेले आहे. तुम्हालाही जर त्यांच्याशी काही संवाद साधायचा असेल तर तुम्ही माझ्या मार्फत संवाद साधा. त्याच्यानंतर हा लोलक घेऊन मी प्रश्न विचारत होते जे त्यांच्या आई बाबांना प्रश्न पडले होते की तू आत्महत्या का केलीस, तुझी मानसिक स्थिती काय होती, कारण त्यांना छोटं बाळ पण होतं. आई वडील जो प्रश्न विचारायचे त्याचं प्रत्येक उत्तर ह्या डाउजिंग मार्फत त्यांना मिळत होतं. दोघेही रडत होते कारण हा एक वेगळा मुवमेंट व्हायची. मुवमेंट असते. म्हणजे हे जेव्हा आपण पकडतो हातामध्ये तेव्हा तो उजवीकडे किंवा डावीकडे फिरतो. हा आता जास्त फिरणार नाही कारण ह्याच्यासाठी एनर्जी स्थित असावे लागतात किंवा पिरामिडवर जेव्हा आपण लोलक पकडतो तेव्हा देखील हा जास्त प्रमाणात फिरतो. तर अशा पद्धतीने ते उत्तर मिळत होतं. हो असेल तर तो उजवीकडे फिरायचा आणि उत्तर नाही असेल तर तो डावीकडे रोटेट होत होता, फिरत होता. मग अशा पद्धतीने जेव्हा त्यांना त्यांची उत्तर मिळाली तेव्हा त्या मुलांनी हे सांगितलं होतं की त्याला आत्महत्या करायचीच नव्हती, पण त्यांनी बायको बरोबर भांडण झाल्यावर खूप सारे ड्रिंक्स घेतले होते, दारू प्यायली होती आणि त्या नशेमध्ये ती आत्महत्या घडली होती. आता सर्वसामान्य माणसांना पडणारा प्रश्न आहे की ज्योतिषशास्त्र हे त्यांच्या आयुष्यावर परिणाम करतं का? म्हणजे व्याधी असतील किंवा नशीब बदल नसेल अशा काही गोष्टी होतात का? हो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना ही ईश्वराने आधीच ठरवलेली आहे आणि ज्योतिषशास्त्राचा उपयोग कुठं होतो की त्या घटना आहेत त्या काही प्रमाणात बदलता येऊ शकतात आपल्या कर्मांनी, मंत्र जप केल्याने, प्रार्थनेने. म्हटलं जातं ना की ईश्वरापुढे आपण एखादी गोष्ट जेव्हा मागतो तेव्हा ती मिळू शकते, मिळतेच त्या व्यक्तीला, कारण त्याचा आत्मा जे मागतो ते ईश्वर ऐकतो. त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेत जे ग्रहदोष आहेत गेल्या जन्मातील काही कारणांमुळे ते ग्रहदोष आपल्या या पत्रिकेत या आयुष्यात आलेले आहेत. जेव्हा त्या ग्रहदोषांचं निवारण होतं ते शांतीने असू देत, रत्नांनी असू देत किंवा दररोज म्हणणाऱ्या मंत्र जपनी असू देत, हे जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील काही घटना ह्या बदलतात. मी अशाही घटना पाहिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत की या दिवशी अपघात, या वर्षामध्ये अपघात होऊ शकतो आणि तो अपघातात त्या व्यक्तीला कमी इजा व्हावी यासाठी जेव्हा त्यांनी प्रयत्न केले तेव्हा अपघातामध्ये फक्त त्याला फ्रॅक्चरच झालेला आहे, थोडंसंच लागलेलं आहे. कित्येक घटना आपण बघतो की गाडीचा चुरा झालेला असतो पण व्यक्ती एकदम सुरक्षित असतो. हे का असं होतं? बरोबर. तर हे याच्या मागील जी कारणं आहेत ती ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत. ती घटना का घडेल याची कारणं देखील तुमच्या कुंडलीतच आहेत आणि ती घटना
टळू शकते का, त्याची उत्तर काय आहेत ती देखील तुमच्या कुंडलीतच आहेत. पण कुंडली ठरते कशी? सगळ्यांची सेम असते का वेगवेगळी असते कुंडली? म्हणजे एकाच वेळेला जन्मला माणूस, एकाच तारखेला जन्मलेला माणूस, अशी बरीच उदाहरणं असतील ना. एक दिवस, 30 तारीख, 30 वेळ, अशी असंख्य माणसं जन्मत असतील. एका वेळेमध्ये अनेक बालक जन्म घेतात, मग त्या प्रत्येक बालकांचं नशीब हे एकसारखं का नाहीये? बरोबर. हाच प्रश्न. एकसारखं नाहीये कारण की तो बालक जिथं जन्म घेतो तो ज्या वातावरणात राहतो, म्हणजे तुमची वास्तू, तुमचं घर, हे देखील तुमच्यावरती परिणाम करत असतं. माझ्या गेल्या 20 वर्षाच्या अभ्यासामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, जी मला आज महत्वाची गोष्ट वाटते आणि ते सांगू वाटतं की तुमचं नशीब बदलायचं असेल ना, तर तुमची वास्तू जर वास्तुशास्त्राने असेल ना, तर खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ज्या निगेटिव्ह होणार आहेत, नकारात्मक होणार आहेत, त्या टाळता येऊ शकतात. वास्तू ही 60% परिणाम करते आणि 40% कुंडली काम करते. म्हणून प्रत्येकाचं नशीब हे एकसारखं नाहीये. म्हणजे त्याच वेळेत जन्मलेला एखादा व्यक्ती एखादा छोटा बिझनेसमॅन असेल आणि त्याच वेळेत जन्मलेला तोच दुसरा व्यक्ती हा मोठा सक्सेसफुल बिझनेस पर्सन असेल, ज्याचा टर्नओव्हर 100 करोडचा असू शकतो. याच्या मागची कारणं ही त्याच्या वास्तूंमध्ये देखील आहेत, त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, त्या वातावरणामध्ये आहेत, त्यांच्या कुंडलीत आहेत, त्याच्या या जन्माच्या कर्मात आहेत. आणि कदाचित काही लोक वास्तूचे ज्योतिषचे उपाय देखील करतात आणि त्या उपायांनी देखील आयुष्यामध्ये फरक पडतो, तो व्यक्ती त्या सक्सेस पर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. साधा प्रश्न आहे की बिअर बार किंवा दारूच्या दुकानांना तसं जसं आपण वास्तुशास्त्र म्हणतो त्यानुसार बनलेलं नसतं, तरी भीड असते, गर्दी असते, पैसा येत असतो. याचं कारण आहे राहू. बिअर बारचे जे शॉप्स आहेत किंवा इझी मनीचे जे आहेत, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत, त्या सगळ्या राहू. कुंडलीमधील राहू तुम्हाला चुकीच्या ठिकाणी पण घेऊन जाऊ शकतो आणि चांगल्या ठिकाणी पण घेऊन जाऊ शकतो. असे जे बिझनेस आहेत ते जास्त प्रमाणात चालतात, त्याच्या मागचं एकमेव कारण आहे हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आहे तो राहूचा आहे. बघा ना, साधी गोष्ट तुम्ही विचार करा, बातमी एखादी चांगली न्यूज आहे, ती व्यक्ती कितीदा पाहतो आणि एखाद्या ठिकाणी घटना घडल्यात, हा इथे मोठा भूकंप झाला, एवढे लोक गेलेले आहेत. चुकीची गोष्ट आहे, परंतु अशाच गोष्टी किंवा जिथं काहीतरी असं घडलेलं आहे त्याच गोष्टी जास्त व्हायरल होतात. म्हणजे असं पण असेल ना की आपल्याला दिसतोय तो पैसा येतोय म्हणून बिअर बारचा, शारीरिक आजार खूप असतील, शारीरिक यातना खूप असतील, असं पण असेल ना. दिसतोय पैसा, शास्त्रानुसार बनलेलं नाही ते बिअर बार, दिसतोय येतोय पैसा, लोक येत आहेत, पण त्याच्या पाठीमागे शारीरिक पण आजार वाढत असतील. हो, वाढतात. आणि जे लोक त्याचे ओनर आहेत त्यांना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. जे लोक ड्रिंक्स करतात त्यांना तर भोगावं लागतो, साहजिक आहे, परंतु त्या बिझनेसमध्ये असणारे कित्येक परिवारांचा जर अभ्यास केला तर त्याचे आपल्याला उत्तर मिळून जातात. पैसा सर्वस्व नाही. बरोबर. आता त्याला धरूनच प्रश्न आहे की उपवास केल्यानंतर, पूजा अर्चा केल्यानंतर खरंच आयुष्यावर परिणाम होतो का, की त्याचा काही परिणाम होतो का? म्हणजे उपवास धरला देवाचा कुठल्या तरी आणि मग आपल्या आयुष्यात त्याचा सकारात्मक काही परिणाम झालाय, असं काय होतं? नाही, उपवास ही एक व्यक्तीची ऐच्छिक गोष्ट आहे. पूर्वीच्या काही उपवास जास्त प्रमाणात केले जायचे, कारण त्याच्या मागे आपले जे सण आहेत किंवा जो कालावधी त्यावेळेस येतो त्यासाठी आपली प्रकृती चांगली राहावी याच्यासाठी उपवास हा सांगितला गेला आहे. ईश्वर भक्ती बघतो, तुम्ही किती काळ उपाशी आहात. तसं जर म्हंटल तर मग ज्यांना जेवणच मिळत नाहीये त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या. आपल्या ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं ह्याच्यासाठी जो नियम आहे तो ईश्वरी साधनेतनं कसा मिळेल याच्यासाठी खरं पाहता उपवास केला जातो. ज्योतिषी म्हणून मी हेच सांगेन की ईश्वर उपवास केल्याने प्रसन्न होईल असं काही नाहीये. तुमच्या भावना, तुमची कर्म हे देव पाहतो. तुम्हाला काही मर्यादा असतात का ज्योतिष म्हणून की ह्या गोष्टी सांगायला नको, जसं तुम्ही सांगितलं मृत्यूबद्दल आहे, बाकी आणखी मोठ्या कुठल्या घटना असतील किंवा अशी काही स्वतःची एक मर्यादा बांधून घेतली की नाही मला ह्या गोष्टी नाही सांगायच्या? ज्योतिष शास्त्रामध्ये जेव्हा तुम्ही आहात तेव्हा तुम्ही ईश्वराचे सेवक आहात. ईश्वराने तुम्हाला एक काम दिलेलं आहे की पुढच्या व्यक्तीला मार्गदर्शन करायचं आहे. त्याच्यात सर्वात पहिलं नियम म्हटलं तर ज्योतिषाने स्वतः सुद्धा साधना केली पाहिजे आहे, मंत्र जप म्हटले पाहिजे आहे. दुसरा विचार केला तर जेव्हा तुम्ही प्रिडिक्शन देत आहात ज्योतिषी म्हणून तेव्हा तुमचा सोल प्युअर पाहिजे आहे. त्यांनी पुढच्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आहेत आणि त्यानुसार मार्गदर्शन केलं पाहिजे, ना की स्वार्थ भावनेने. म्हणजे पैशाचा हेतू न ठेवता प्युअर सोलनी जर तुम्ही मार्गदर्शन केलं
तर त्याला ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त असतो आणि चमत्कार घडतात. बरोबर आहे. विनाकारण माणसाला शारीरिक त्रास सुरू होतो, विनाकारण मानसिक त्रास सुरू होतो, आर्थिक गोंधळ सुरू होतो. तर याला बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की साडेसाती सुरू आहे. तरी साडेसाती काय आहे तुमच्या भाषेत? शनी महाराज जे आहेत ते कर्माचे देवता आहेत आणि साडेसाती जी येते व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती त्याला शिकवायला येते. साडेसाती म्हणजे 7.5 वर्षाचा एक असा कालावधी ज्यावेळेस व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका घडलेल्या आहेत किंवा त्याला ज्याची भीती वाटते त्या घटना त्यावेळेस होतात. 7.5 प्रामुख्याने 3 गोष्टी घडतातच. सगळ्यात पहिली म्हणजे व्यक्तीला आजारपण येतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जी सर्वात जवळची व्यक्ती आहे तीच व्यक्ती त्याच्यापासून दुरावू शकते किंवा तीच व्यक्ती त्याला धोका देऊ शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक अडचणी येतात. तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले असतील तर ते पैसे स्टक होतात. काही वर्षानंतर ते तुम्हाला परत मिळतील देखील, परंतु ह्या 3 गोष्टी या 7.5तच घडतात. आता ह्या प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या घडू शकतात, कारण शनी तुमच्या कुंडलीत कुठं आहे, कोणत्या स्थानात आहे हे देखील महत्वाचे. म्हणजे काही लोकांना 7.5 आरोग्याचे खूप जास्त त्रास होत राहतात. काही लोक असतात की त्यांना आर्थिक त्रास होतात. मी जो अभ्यास केला त्यात मला प्रामुख्याने एक दिसलं की तुम्हाला ज्याची भीती वाटते ना तेच घडतं. का? कारण वडील म्हणून शनी महाराजांना आपण वडील स्वरूपात बघतो की आपल्या बाबांचा जसा स्वभाव असतो, आई ही माया करते आणि वडील हे मारूनच शिकवतात, तसं शनी महाराज तुम्हाला मारून शिकवतात. हे त्याच्या मागचं कारण आहे. त्यामुळे जो त्रास 7.5 होतो तो तुम्हाला शिकवायला आलेला आहे. काही लोक असतात की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, मग त्यांना पैसे असेच उडवण्याची, खर्च करण्याची सवय असते. तर अशा व्यक्तींना 7.5 आर्थिक अडचण ही येणारच आहे. कारण शनी महाराजांना शिकवायचं असतं पैशाचं मूल्य काय, कष्टाचं मूल्य काय आहे. काही व्यक्ती आहेत की ते खूप हेल्थ कॉन्शियस असतात, भीती वाटत असते सतत त्यांना, तर अशा व्यक्तींना आजारपण येऊ शकतं. काही लोक भावनिक असतात, अशा वेळेस ते भावनिक व्यक्ती स्ट्रॉंग बनावेत. थोडस त्यांना समजावं जगामध्ये प्रॅक्टिकल लोक आहेत, स्वार्थी लोक पण तुमच्या आसपास येऊ शकतात, म्हणून त्यांच्याबरोबर काही घटना घडू शकतात ज्याच्यामुळे त्यांच्या स्वभावात बदल होतो. तर हे सगळं जे 7.5 होतं ते खरं पाहता शिकवण्यासाठी म्हणलं गेलं. 7.5 आयुष्यात किती वेळा येते आणि किती काळाची असते काय? 7.5 ही 7.5 वर्ष असते, म्हणून 7.5 त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये शनीची वक्रदृष्टी ही म्हटलं जातं, कारण जेव्हा शनी महाराज एका राशीत आहेत तेव्हा त्याच्या पुढच्या आणि मागच्या राशीला देखील 7.5 असते, म्हणून त्याला वक्रदृष्टी म्हटली जाते शनीची. कारण आता शनी मीन राशीमध्ये आहेत, परंतु कुंभ राशीमध्ये आणि मेष राशीमध्ये ह्या 2 राशींना देखील शनीचा प्रभाव आहे, म्हणून ते 7.5 वर्ष, 2.5 वर्ष शनी एका राशीत असतात. मग तो 2.5 वर्षाचा जो काळ आहे तो पहिला टप्पा, मधला टप्पा आणि शेवटचा टप्पा असा 7.5 3 टप्पे असतात. पण मग किती वेळा येते आयुष्यात, असं काही अंदाज? व्यक्तीचं आयुष्य किती आहे त्याच्यावरती आहे, पण जनरल आपण विचार केला तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये 3 वेळा 7.5 येऊ शकते. जर व्यक्ती दीर्घायुष्य असेल तर त्याच्या आयुष्यात 3 वेळा 7.5चा प्रभाव होतो. प्रत्येक वेळी 7.5 वर्ष तो त्रास होणारच. पण तो कमी करण्यासाठी काय उपाय असतो? शनी महाराजांची उपासना करायची, शनीचे मंत्र जप करायचे, आणि सर्वात महत्वाचं 7.5च्या काळामध्ये दान केलं पाहिजे. शनिवारी तुम्ही काही गोष्टी दान केल्या, उडीद असू दे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू, छत्री, ह्या अशा गोष्टी, गरजू लोकांना अन्नदान करणं, या गोष्टी करणं गरजेचं आहे. 7.5 मध्ये शांत राहणं गरजेचं आहे, मेडिटेशन करणं गरजेचं असतं, आणि देवावरती श्रद्धा ठेवून मंत्र जप करणं हे देखील गरजेचं आहे. एखाद्याला 7.5चा खूप जास्त त्रास होत असेल, त्याच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती तशी असेल, तर अशा वेळेस 7.5 मध्ये शनीची शांती देखील करायला पाहिजे. तर 7.5 कमी करता येते तुम्ही म्हटलं? 7.5 होणारा त्रास कमी करता येतो. पण असे, आता तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित उत्तर द्याल की असंही सांगितलं जातं की तुमची सगळी 7.5 आम्ही नाहीशी करू, असे दावे केले जातात? नाही, असे हे दावे खोटे आहेत. 7.5 मध्ये त्रास हा होणारच आहे, प्रत्येक व्यक्तीला तो होतो. महादेवांना स्वतःला 7.5 सहन करावी लागली, म्हणजे त्याच्या मागे एक कथा आहे ती सांगते की महादेव, जेव्हा महादेवांना 7.5 आली तेव्हा महादेव पाण्यामध्ये जाऊन बसले होते, आणि 7.5 वर्षानंतर म्हणजे त्या कालावधीनंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी शनी महाराजांना विचारलं की 7.5 मध्ये मला काहीच त्रास झाला नाही,
मग शनी महाराजांनी हसत उत्तर दिलं की तुम्ही पाण्यामध्ये थांबणं हीच तुमच्यासाठी साडेसाती होती. क्या बात आहे. वा. मग जेव्हा ईश्वराला साडेसाती चुकलेली नाहीये तेव्हा मनुष्य म्हणून कोणाला कशी चुकू शकते? नाही, साडेसातीत प्रत्येकाला त्रास हा होणारच आहे आणि होतच असतो, फक्त तो काही प्रमाणात कमी करता येतो. बरेच जण असे डॉक्टरकडे जातात, जे काही असेल ट्रीटमेंट घेतात किंवा चेकअप करतात, काही दिसत नाही, ओके सगळं दिसत, तरी पण विनाकारण त्रास सुरू होतो. हा त्याच्यातलाच भाग आहे. हो, साडेसातीमध्ये असंही होतं की रिपोर्ट सगळे नॉर्मल येत असतात, पण त्या व्यक्तीला शारीरिक त्रास, पाठ दुखणं, पाय दुखणं किंवा एखाद्याचं डोकंच खूप जास्त दुखत असतं, तर या गोष्टी देखील होतात. असे काय काय संकेत आहेत साडेसातीचे, किंवा म्हणजे एकतर तुमच्याकडे आल्याशिवाय कळणार नाही आम्हाला साडेसाती आहे का, पण आम्हाला जर स्वतःला समजून घ्यायचं असेल असे कोणकोणते संकेत आहेत की आपल्या साडेसाती लागली? साडेसाती लागली हे तर कुंडलीतच कळतं, पण संकेत जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये तो जास्त कष्ट घेतोय परंतु काहीच त्याचा रिझल्ट येत नाही, त्याचं सगळं काही ठीक चालू होतं, अचानक त्याच्या आयुष्यामध्ये डाऊनफॉल चालू होतो, या गोष्टी आहेत. साडेसाती एक अशी गोष्ट आहे जिथं व्यक्तीला एकटं वाटायला चालू होतं, म्हणजे त्याच्या जवळच्याही कोणी व्यक्ती त्याचा साथ देत नाहीत. अनेक जणांचे गैरसमज त्याच्याविषयी वाढू शकतात. वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या घटना घडतील, पण त्यावेळेस त्या व्यक्तीला स्वतःलाच कळून जातं आणि तो स्वतःच म्हणतो माझी साडेसाती चालू आहे बहुतेक. एवढा जास्त त्रास देखील साडेसातीत होतो. बरं, अशी काही उदाहरण आहेत तुमच्याकडे आलेली क्लायंट आहेत ज्यांना साडेसाती सुरू होती आणि त्रास सुरू झाला? मग जेव्हा साडेसातीचा अभ्यास मी बेसिकली करायला चालू केला तेव्हा आत्ताही सांगते, आता माझ्याकडे सगळ्यात जास्त क्लायंट येतात ते कोणत्या राशीचे आहेत? कुंभ रास, मीन रास आणि मेष राशीचे येतात, कारण साडेसातीतच त्यांना त्रास होत असतो तेव्हा ते ज्योतिषाकडे जातात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्टचा जर विचार केला की मी रिसेंटली काय केलं, महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. तर एक गोष्ट लक्षात आली की साडेसातीमध्ये आत्महत्येचे विचार मनामध्ये येतात. गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या साडेसातीच्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. आणि काही उदाहरणं आहेत साडेसातीच्या त्रासाची म्हटलं तर राजकारणात काही मंडळी आहेत बघा, कोविड नंतर विनाकारण त्यांना जेलमध्ये जावं लागलं, 5-6 महिने ते जेलमध्ये जाऊन आले परत बाहेर, किंवा त्यांच्या मागे ईडी लागली, बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यांच्या राशी विचार केल्या, त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला तर तो सुद्धा साडेसातीचाच इम्पॅक्ट होता. त्यामुळं साडेसाती प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवते, त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास आणते.